अहिल्यानगर शहरातील सावेडी भागातील जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी फोक प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्राची परंपरा संस्कृती दाखविण्याचं काम फोक प्रबोधन या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं जातं। डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा विपर्यास केला जातोय। आज आपली संस्कृती विसरू नये। फोक प्रबोधन सारखे कार्यक्रम महत्त्वाचे आहे। परदेशात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतात। गणेश मूर्ती स्थापना करून 2-3 घर मिळून एकत्रपणे गणेशोत्सव साजरा करत संस्कृती जोपासण्याचं काम केलं जातंय। संस्कृतीचं महत्त्व परदेशात गेल्यावर जाणवतं। आपली माणसं काय असतात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या गावचं वेगळेपण आणि संस्कृतीचं महत्त्व समजतं। संस्कृती जोपासण्यासाठी फोक प्रबोधनासारखे कार्यक्रम महत्त्वाचे आहे। माजी सैनिक आपल्या कामात सातत्य ठेवून देशाच्या विविध सीमेवर काम करत असतो। मनसुख वाबळे यांचे नेहमीच समाजासाठी चांगले विचार देण्याचा मानस असतो। फोक प्रबोधन या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोककलेचा वारसा जपण्याचं काम वाबळे कुटुंब करतंय। हे कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय। अहिल्यानगर शहरातील जॉगिंग ट्रॅक सावेडी येथे माजी सैनिक मनसुख वाबळे आणि समाजसेविका शालिनी वाबळे यांच्या वतीनं अभिमान लोककलेचा वारसा परंपरेचा या अंतर्गत फोक प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी नगरसेविका शोभा बोरकर, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, शिवाजी डोके, सागर वाबळे, नीलकांत उल्हारे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना शालिनी वाबळे म्हणाल्या, फोक प्रबोधन हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात पारंपरिक लोककला, लोकगीतं, नाट्यप्रयोग, आईचा गोंधळ, जोगवा, भारुड, अभंग आणि लोकसंगीताचा अप्रतिम संगम अनुभवता आलाय। फोक प्रबोधन हे ग्रामीण कलावंतांचं व्यासपीठ असून लोककलेचा वारसा जपणारा एक सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता। त्याला नगरकरांनी उदंड प्रतिसाद दिला। थंडी असूनही प्रभाग क्रमांक 3च्या नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सर्वजण विनंतीला मान देऊन सर्वजण उपस्थित झाले। खूप खूप धन्यवाद सर्वांचे। आणि शांत रीतीने सर्वांनी कार्यक्रम अगदी शांततेने ऐकलं त्याबद्दल सर्वांचे आभार। आणि हो, दुसरी गोष्ट अजून एक सांगणार, जशी टॉर्च ऑन केली तुम्ही सगळ्यांनी तशी मी तेच तुम्हाला विचारते। मी पण बोलू भैया तर वार्ड प्रभाग क्रमांक 3 मधून मी राहणार आहे, तर तुम्ही मला साथ देण्याचं सर्वांनी हात वरती करावे। अगदी जोरात टाळ्यां सगळं। खूप खूप धन्यवाद सर्वांचे आणि अशी साथ द्या। धन्यवाद। महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा संस्कृती दाखवण्याचा एक प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जातो। आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये जसं एक डिजिटल युग निर्माण झालं, आपल्याला प्रत्येकाला आनंद वाटला की चांगल्या प्रकारे कुठेतरी त्याचा उपयोग या समाजामध्ये केला जाईल। पण कधी कधी त्याचा वेगळा विपर्यास देखील केला आपल्याला पाहायला मिळतं, काही लोकांना व्यक्तिशः अनुभवायला देखील मिळतं। पण जसं आपण पुढे जातो तसं आपली संस्कृती देखील विसरता कामा नये। तर आज आपण पाहतो काही लोक परदेशामध्ये आहेत, तिथं ते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात। तिथं ते 2 घर जरी असले तरी एखाद्याच्या घरामध्ये गणेश उत्सव तिथून मूर्ती कुरिअरने मागवतात गणरायाची, आणि तिथं ते मूर्तीची स्थापना करतात। आणि तिथं ते कुटुंब 2-3 घरं मिळून एकत्र रोज सकाळ सायंकाळ ती आरतीचा कार्यक्रम असेल, हे सगळे एकत्र आपली संस्कृती जोपासण्याचं काम करतात। पण त्या संस्कृतीचं महत्त्व त्या लोकांना परदेशात गेल्यावर जाणवतं की आपली माणसं काय असतात। आणि म्हणून कुठेतरी अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या
शहरामध्ये किंवा एखादा व्यक्ती ग्रामीण भागामध्ये राहत असताना त्याला आपल्या गावामध्ये राहत असताना देखील कधी कधी त्याचं वेगळेपण, त्याला कधी कधी संस्कृती कधीतरी एक वाटत नसतं, पण त्याचं महत्त्व हे कुठंतरी आपण त्यापासून लांब गेल्यानंतर जाणवत असतं. म्हणून ही संस्कृती जोपासायची असेल तर अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून एक फोक प्रबोधन, आज जो कार्यक्रम आपण वाबळे साहेब घेतलाय, निश्चित रूपानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं एक शेवटच्या माणसापर्यंत हा उपक्रम हा पोहोचलेला आहे. पण मनापासून तुमचं मी अभिनंदन व्यक्त करतो. तुम्ही सातत्यानं, जसं आता राजभाऊ आपण सांगितलं की त्यांचे व्यावसायिक सांगितलं, माझी सैनिक आहे म्हणून सांगितलं, की सैनिकात देखील महत्त्व आहे. प्रत्येक भारत भूमीतल्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की कशा पद्धतीनं हा सैनिक हा सातत्य ठेवून देशाच्या वेगवेगळ्या सीमेवरती काम करत असतो. आणि म्हणून या सगळं काम करत असताना वाबळे साहेबांनी देखील त्या पद्धतीने काम केलं आहे. आणि आजही जरी ते त्याच्यातून निवृत्त झाले असले पण तरी देखील त्यांनी त्यांची भावना कधीही याच्यापासून लांब गेलेली नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी देखील आपल्या या संपूर्ण परिसरामध्ये, जसं आपण सांगितलं, आता ती आज जरी तुम्ही सांगितलं आता वॉर्ड आहे, अमुक आहे, इलेक्शन आहे, पण 2-4 वर्षापूर्वी घेतला तेव्हा काही कुठली निवडणूक नव्हती, तेव्हाही त्यांनी कार्यक्रम घेतला होता. पण हा एक मनात त्यांचा अभाव असतो की आपल्याला काहीतरी चालू ठेवायचं, काहीतरी कार्यक्रम घ्यायचं, लोक एकत्र आणायचे, त्याच्यात चांगल्या विचार हा अहिल्यानगर वासियांना द्यायचा, हाच त्याच्या मागचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि त्या निमित्तानं त्यांनी हा प्रयत्न आज देखील चालू ठेवला. मनापासून त्यांचं मी अभिनंदन व्यक्त करतो आणि श्रोत्यांमधून एक म्हणून आभार देखील व्यक्त करतो की आपण अशाच पद्धतीने सर्व एक लोकांना प्रेरणा देण्याकरता आपण कार्य करत राहा. निश्चित रूपानं आज तेवढ्या टॉर्चवर घेतलेल्या लोकांनी, त्यामुळे निश्चित लोकांचा पाठिंबा तुम्हाला आहेच. आणि त्याच्यात राजा म्हणून सांगितलं याचा पाठिंबा आहे, टॉर्च का पाठिंबा आहे म्हणून लोकांनी हात वर केलेत, अंधार वाचून टॉर्च लावले आहेत मोबाईलचे, त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकार शंका नाही. या सगळ्यामध्ये आम्ही सगळे लोक, संपत दादा असतील, मी असेल किंवा आमच्याबरोबरचे काय 4-2 आले त्यांचे नाव आम्ही घेतले, आम्ही सगळे बरोबर आडवळे साहेब हातवर करा, आम्ही सगळे तुमच्याबरोबर हातवर करा, आम्ही सगळे तुमच्याबरोबर तरी काळजी करू नका. आमच्या सदैव तुमच्या आशीर्वाद जसे आमच्या मागे आहेत तशा आमच्या शुभेच्छा या सदैव तुमच्या पाठीमागे राहतील, एवढी मात्र खात्री आपल्याला या ठिकाणी देतो. आणि संपतदाराच्या वतीनं, माझ्या वतीनं, आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जो घेतलाय, मनापासून तुमचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. नमस्कार, मी सौ शालिनी मनसुख वाबळे. आज आपण हा प्रबोधनचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि अक्षरशः खूप छान प्रतिसाद आपल्याला इथे मिळालेला आहे. ज्या इच्छेने आपण ठेवलेला आहे हा कार्यक्रम, म्हणजे पब्लिकनी आपल्या 3 नंबर वार्डमध्ये सगळी, मतलब माझ्या सर्व मैत्रिणी, या ग्रुप सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद मिळाला आहे आणि छान कार्यक्रम. हा कार्यक्रमाचं उद्देश खूप लावणी, पोवाडे म्हणा, परत पहाटेचे जे तिंगळ आपण म्हणतो ना, तो कार्यक्रम सुंदर कार्यक्रम चालू आहे आणि छान वाटतं, खूप आनंद होतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.